नमस्कार मित्रांनो, काय चाललंय बघा. कोंबडी आमच्या झाडाने तुम्हाला सांगतो फिरती ह्या झाडातनं. कोंबड्याला काय झालंय, आम्ही तकडे मक्काकडे येऊ देत नाही. बुक मायदा लय बोकी आहे ती, मुंगसन बोकी. ताप एवढी जी देते ती कोंबड्यासनी, गच्चीवच पडती अशी धरती ती जर रगातच पेती ती. म्हणून कोंबडी आपल्या इकडं पटांगणात हाणून दिली, ही सडकवून इकडं हाणली इकडं. तुम्हाला सांगतो कोंबड्याला ध्यान राखलं तर हाय. मध्ये कोंबड्या एकाच आणल्या म्हणून पोरासनी आता अंडी बिंडी खायला होतंय. अंडी गावती ती इकडं पटांगणात खाती ती. बघितलं का, त्या साईडला कोंबड्या त्या पटांगणात बघा. तिकडं काय बोकं लय ताप देत नाही ती, पण तिकडं मकामुळं लय त्रास देते ती. बाजरी तुम्हाला सांगतो जोरात बाजरी आली आहे, शिकावं लागते या, खुरपावं लागते बाजरी. चिट्टी चिट्टी पावसानं लय जोरात हल्ली, पण आता काय करायचं, खुरपावं लागते या. झाडं काल छाटून टाकली बघा. अजून झाडा बुडका मोठा झाल्याशिवाय झाडं मी येऊ देत नाही. काल सगळी झाडं छाटून टाकली आंब्याची. वरचं शेंड वाकलेली त्यातनं पूर्ण हाणली. बुडका कसा आहे, ह्यात टिपऱ्या झाला पाहिजे. बुडका मोठा झाला का तुम्हाला सांगतो फळ मांदाळ लागतो. का बाय काय करते नकट्या. म्हैस बसवली बघा इकडं. म्हस तिकडं जरा चिखल झालाय तिच्या खाली, त्या जाग्याला बघा किचकिच झाली आहे. म्हणून बघा तिकडं आणून पटांगणाला बांधली आहे हाजुऱ्यान खूट टोकून. आणि ही आपली बाजरी कशी आली आहे, बाजरी लय जोरात आली आहे बाजरी. तिकडे ही सप्ताळा पर जबरदस्त होणार आहे. त्या साईडला पण गोंडाळले जाम बाजरी. लवाळा लय आलाय. मी म्हणतोय बायका एक दोन लावा द्या खुरपायला. आपल्या घरातल्या काय एक दोन बाहेरच्या बाया लावल्या, एवढी खुरपून घेतली म्हणजे युरिया टाकून पाणी द्यावं. पण पाणी द्यायची पण काय गरज नाही. वरण सारखं बिर 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 पाऊस पडते सारखं टिपी टिपी टिपी. आणि मका बघा, ही मका कशी आहे, काळी झार अशी हिथं लागा लागली आहे मका. मकाला पाणी देऊ का नको, कोडं पडलंय वरनं पाऊस पडतंय पण मकाला पाणी लागतं म्हणते ती. असल्या बारीक पावसानं काय होत नाही मकाला. ही बाजरीला ही चांगला आहे या. मका एक बार भिजवून काढावं म्हणतो या. बघ बाई बापराव, लगा आपली मका भिजवायची लगा बापराव, आपली मका भिजवायची. हा तुला येते का नाही दार धरायला? औ तुला दार धरायची का नाही ती? कधी शिकायचं लागा मका लागा भिजवा लागते आपली. औ कधी शिकणार तू? आबा कुठे गेला? आ कुठे तिकडं दिगंचीला? आबा गेलाय दिगंचीला. काय ती ताईचं डोरलं हे करायला. हो धुणं रेडी झालंय. केलं का नाही फराळीचं? का खाल्लं मग? बदाम खाल्ले. बायकोला मी बदम लावली, तुम्ही तुमच्या बायकाशी लावली ते नाही बदम सांगा. असं आहे बदम बिदम असते ती बायकोला, तरी मी बायकोच आजी होईना. किरकिर बनावं सारखी माझ्या भोवती किरकिर करा करते, त्यामुळे तिथे राहिले तसं. हायाला मच्छी कराय केळा आहे, ते सफरचंद हाय, बदम आहे, काजू आहे, मनुका हाय, करा खाती ती, सगळं खाती ती. पण किरकिर माहिती, किरकिर माणसाची तब्येत सुधरत नाही या. कसं आहे पटांगण आपल्या दारात निवांत. हॉलाचं पाणी गेलेलं हॉलाला आम्ही आंघोळ करतो बघा. हॉल चालू करतो आणि हॉलाला बोर खाली आपलं गार पाण्यानं आपलं आंघोळ करतो बघा. ही वलं झालाय दारात. तर दारात वलं तरी झालं, चिखल होत नाही. खरी टाकली एक करकून, खडी असल्यामुळं काय की टेन्शन नाही. किती बिन आता दारात गावात यायला लागले, कुठं तर नक्की दिसती ते काढायचं खुरपून. इथं मध्ये जर काय त्या आंब्यामधनं तुम्हाला सांगतो हे करून घेतलं, मधलं पाळे घालून घेतली. बापराव कोंबड्या उद्या जाणू की इकडं. हो अजिबात कोंबडी उद्या ना इकडं. काय 5 मला सांगतेस का काम? काय मग लवकर उठायचं. कोंबडी अजिबात तुम्ही पोरांनी कोंबडी हाणत नाही बरं का. अजिबात कसल्या सुद्धा कोंबडी हाणत नाही तुम्ही. जय जय महाराष्ट्र माझा.
शाळेत म्हणली होती. कोण म्हणतं शाळेत? सर म्हणते देवी. काय म्हणते तर? जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. म्हणते का असं? हा म्हण बरं एकदा तू. हा सूर लावून म्हणायचं. सूर लावून म्हण की. हा म्हण. जय जय भारत माझा, गरजा भारत माझा. हा कसं म्हणते ती? शाळेत सर कसं म्हणते तो? हां कसं उभं राहा? हात बांधता का नाही तुम्ही? कसं करता सांगा. शाळेत कसं करता? कान धरून म्हणते काय? मन मन म्हणून जाऊ चल. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. म्हणा. बेच पाठ शिकवलं ना? 1 2 शिकवले ना? कसं म्हणा? एक रे एक म्हणते ना मास्तर, म्हणते ना शाळा तशी. 2 रे 2 म्हण की. 3 रे 3. काय लागा लाजतोय लागा पुरीगत. हाय काय येत नाही तुला शाळेत जाऊन लागा? म्हणून काय सुरुवात म्हणलं पाहिजे. अगं सुरुवात म्हणलं पाहिजे. म्हण. तसं म्हणून काय करायचं? कुत्र माग लागले का? एक रे एक म्हणा. असं कर. हा 2 रे 2. 3 रे 3. 4 रे 4. पुढचं म्हण. हा शाबास. हा काय लागा शाळेत जातोय लागा. आता जातोय हा ना. ह्या वर्षी पुढच्या वर्षी पर्यंत उशीर होतोय. हा बारक्यापणी पोरं बघा पहिलीच बसवायची तयार होती ती. आमच्या अंकिताला काय झालंय, 2री पर्यंत तिला शाळाच माहित नव्हती. डायरेक्ट 3रीतच जाऊन बसली. 1ली 2री बालवाडी काय बघायला भेटलं. गपकी पोरे तर जायला. 1ली 2री अजिबात काय बघायला भेटली नाही. डायरेक्ट 3रीलाच ऍडमिशन. कोरोना होता त्या काळात काय म्हणायचं. त्यामुळे जरा आता जरा तिला लोड पडतो. या शुद्ध लेखन ही जरा त्याचं चांगलं नाही. या तिला सारखं म्हणतो. रात्री सांगितलं शुद्ध लेखन लिहिलं का? आ खरं किती वेळ लिहिल्या? किती वेळ लिहिल्या? 1 पान भरून लिहि शुद्ध लेखन. जा चल. हा चल. सुट्टी आज सुट्टी द्यायची नाही. चल लवकर. तुम्ही दोघांनी कोंबडी येऊ दे नाही इकडं. काय अजिबात कोंबडी दे. ध्यान राखायचं इकडं. काय येऊ देणार? तुम्ही अभ्यास करत नाही. तुम्ही बारखा आहे काय? तर चला मित्रांनो, जेवण बिवणं झाली ती. चालू आहे बघा आमचं असं काम. आता थोड्या वेळात म्हणतोय बाजरीला भिडाव, जरा गावात बिवात काढावं बाजरीतलं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.